श्री स्वामी समर्थ महाराज. तर पहा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली आणि सर्वात आधी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा वगैरे झाली. पहा आता किचन ओट्यावर तर पहा सकाळी सकाळी तर पसारा असतोच आपल्या. तर म्हटलं आता चहा वगैरे करावा आणि सकाळी पिल्लूसाठी एक चपाती आणि भाजी करून दिली. तर 5 भेंडीची भाजी बनवली होती. तर म्हटलं आता चहा पाणी घ्यावा आणि मग बाकीचे कामं तर आज करायचेतच. आणि आज थोडंसं उडदाचं पापडाचं पीठ मी त्या दिवशी दळून आणून ठेवले, पण पापड करायला काही अजून मुहूर्त लागलं नाही. तर म्हटलं आज जरा थोडंसं पापडाचं पीठ वगैरे मळावं आणि थोडेसे पापड आज लाटून घ्यावे. दूध वगैरे आलं आणि दूध तापायला ठेवलं पहा, कारण की आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे दूध आलं की लगेच तापवावं लागते, नाही तर लगेच ते खराब होते. पहिल्यांदा दूध आलं की 1-2 तास ठेवलं तरी पण ते काही खराब होत नव्हतं पहा. पण आता उन्हाळ्यामुळं दूध लगेच तापत ठेवावं लागते. आणि एकीकडे चहा पण ठेवला आणि पहा चहामध्ये दूध टाकायला गेले तर पक्कडच सटकले आणि दूध पण सांडलं गॅसवरती. आणि पहा आज मगाशी म्हटलं भेंडीची भाजी बनवली होती, पण पहा ही भाजी डब्याला दिली त्याला आणि आता दीदीला पण डब्याला द्यावं लागन आणि दुपारी खाण्यासाठी तर आम्हाला वेगळी भाजी बनवावी लागन. पहा ही उडदाची डाळ दळून आणली होती मी आणि आता म्हटलं आज थोडंसं आहे ना पापडासाठी मळावा, कारण की एवढं एकदम जर पीठ मळलं तर एका दिवशी काही करणं शक्य नाही आणि पीठ खराब नाही होत त्याचं, पण मग दुसऱ्या दिवशी पापड कडक वगैरे होतात. म्हटलं आज जेवढं लाटणं आपल्याच्याने शक्य होईल तेवढंच पापडाचं पीठ मळावं. तर पहा हे 2 किलोचं पीठ आहे, उडदाची डाळ 2 किलोची आहे. तर त्याच्यामध्ये मी 2 पुड्या पापड खाऱ्याच्या टाकते मसाल्याच्या. मसाला सगळं पिठामध्ये मिक्स करून ठेवते आणि जेवढं पीठ आज लागल तेवढंच मळते. 2 किलोला 2 पुड्या टाकल्यात पहा मी. हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ आणि याच्यातनंच थोडंसं आहे ना पिठीसाठी मी बाजूला काढून ठेवलंय. पहा निम्म पीठ आहे ना काढून ठेवलं मी, याच्यातलं निम्मच मळण्यासाठी घेतलं 2 किलोतलं. आणि याच्यामध्ये तेल वगैरे मळताना नाही टाकलं मी, नंतर ज्या वेळेस आपण पीठ कुटू त्यावेळेस मग तेलामध्ये कुटू ते. पीठ घट्टच मळायचं, जास्त पातळ पण नाही मळायचं. आपलं चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं. उडदाचे पीठ मळून एका डब्यात भरून ठेवले. पहा जास्त कडक पण नाही मळलं आणि जास्त सैल पण नाही मळलेलं. तर आता दुपारची सगळी कामं उरकली की मग पापड लाटून घेते. हे पहा उडदाचं पीठ मळून वगैरे घेतलं मगाशी आणि आता चांगलं खलबत्त्याच्या खुट्याने त्याला कुटून वगैरे घेतलं आणि आता त्याच्या लाट्या वगैरे बनवून ठेवल्यात आणि आता त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवते, म्हणजे त्या कडक नाही होत आणि जसे लागन तसे मग पापड लाटून घेते. पहा संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आत्ताशी माझे पापड बनवून झालेत पहा. आणि हॉलमध्ये पहा किती पसारा झालाय तो. तर आता म्हटलं हे पापड वगैरे साडीवरती टाकले होते, तर आता गमेल्यात वगैरे भरून ठेवलेत
आणि आता हॉल वगैरे जरा व्यवस्थित उरकते आणि आता स्वयंपाक करायचं आहे, कारण की पुन्हा मग त्यांना कामाला जायचं, उशीर होतो, स्वयंपाक लेट झाला की जेवायला. तर आज त्यांनी चिकन आणले, त्यांना चिकनचा खरडा बनवून द्यायचा आहे आणि 2-3 भाकरी पण करायच्या आहेत. तर पटकन हॉल वगैरे उरकते आणि पापड आहेत ना झाकून वगैरे ठेवते, कारण की संध्याकाळचे झुरळाची वगैरे भीती वाटते. आणि आता आज खूप दमली आहे, कारण की सकाळी जशी उठली मी तशी कामच करते. आज दुपारी पण थोडंसं सुद्धा पडायला झालं नाही, त्यामुळे संध्याकाळी असं झाले की कधी जेवण करेन आणि एकदाचं झोपण. पण आता पर्याय नाही, स्वयंपाक वगैरे करते पटकन आणि आज जरा लवकर झोपण्याचा प्रयत्न करते, कारण की रोज कितीही नाही म्हटलं तरी आम्हाला झोपायला 11-11:30 वाजतात. पण म्हटलं आज जरा लवकर कामं करून लवकर झोपावं, कारण की खूप दमले. आजचा दिवस खूप बिझी गेलेला आहे. चिकन शिजायला टाकलं पहा, 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि लगेच ते शिजायला टाकलं. आज कढईमध्ये शिजायला टाकले पहा. आज कुकरला लावायचा सुद्धा कंटाळा आलाय. कंटाळा आला म्हणजे म्हटलं कुकरला लावलं की परत कुकर घासायला निघन, म्हणून म्हटलं आज त्याला कढईतच शिजवायचं चिकन आणि कढईतच भाजी परतून घ्यायची. तर कुकर लावला की मग खूप भांडे वगैरे पण पडतात आणि चिकन कढईत टाकलं तरी पण ते लगेच शिजून घेते. मटण असतं तर मग मला कुकरलाच लावा लागलं असतं, पण चिकन येतं ते पटकन 5 मिनिटातच शिजून निघन. झाला पहा माझा स्वयंपाक. 2 भाकरी केल्या आणि एकीकडे चिकन शिजते. मगाशी उगीच रडत होते की आज खूप दमले, स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, काही करू वाटत नाही. पण 10 ते 15 मिनिटातच स्वयंपाक तयार झाला. हे भाजी पण शिजली आपली, छान मस्त मूठ भरून कोथिंबीर पण टाकली. मला तर कोणत्या भाजीला कोथिंबीर नसेल ना तर कोथिंबीर लागतेच मला प्रत्येक भाजीला, नाही तर भाजी अशी वेगळीच सुनी सुनी वाटते. कोथिंबीर असली की मग भाजी जरा असं व्यवस्थित केल्यावानी वाटते. भाजी पण शिजली. आता मस्त किचन ओटा वगैरे साफ करते, स्वयंपाकाची भांडी घासते आणि जरा वेळ छान टेरेसला जाते. थोडीशी थंडगार हवा घेतली ना की मग जरा बरं वाटेल आणि मग खाली आलं की छानपैकी चिकन वरती ताव मारायचा. मग वरती आले टेरेसला, स्वयंपाक वगैरे केला आणि भांडे पण घासले आणि आता म्हटलं जरा वेळ टेरेसला यावं, तर एवढी छान हवा सुटली आहे खाली. जेवण वगैरे केलं टेरेसवरून खाली आले, पटकन जेवण वगैरे केलं आणि नंतर मग भांडे वगैरे घासून ठेवले. तर उद्या आमच्या पिलूच्या शाळेमध्ये त्याचा लिंबू चमच्याचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यासाठी त्याची लिंबू चमच्याची प्रॅक्टिस चालू आहे. तर पहिल्यांदा भाजी करायचा मोठा चम्मचच घेऊन आला आणि म्हटलं की मम्मी हाच चम्मच घेऊन जातो मी शाळेत. नंतर मग तोच मला म्हणतो नको, टीचर ओरडन मला, मी छोटा चम्मच घेतो. आणि त्याची कशी प्रॅक्टिस वगैरे लिंबू चमच्याची प्रॅक्टिस आमची फक्त 1 ते 2 मिनिटच होती. त्यानंतर मग आम्हाला त्या लिंबू आणि चमच्यासोबत खेळायचं होतं. प्रॅक्टिस ही फक्त दाखवायला होती नावापुरती. तर थोडीशी प्रॅक्टिस वगैरे केली आणि नंतर मग त्याची बॉल आणि बॅट करूनच त्या लिंबूसोबत खेळत बसला तर प्रॅक्टिस सोडून दिली आणि आमचं वेगळंच खेळणं चालू झालं. पिल्लू, अभ्यास झाला? काय खातोय? किती वेळ टीव्ही पाहणार आहे? 2 तास. झोपायचंय, उद्या सकाळ शाळा आहे. उद्या अभ्यास नाही करणार. 10:30 वाजत आले तरी अजून आमचा पिल्लू टीव्ही पाहतोय. त्याला झोपायचं नाहीये आणि सकाळी मग शाळेत जायला लवकर उठत नाही. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. तर माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.